गुरुचरण सरोज रजी निज मन मुकुरु सुधारे बरनऊ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार। आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी गोमटे ते करा माझे, वंचिले ते पायापासी नाही आसी वेगळे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे। तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायांसी, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे। संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, माझं चांगलं करा, गोमटं करा आणि मागं जे राहिलेलं आहे ते तुमच्या पायापाशी आहे, ते मला मिळवून द्या। तुम्ही अनेक प्रकारच्या माझ्या सांसारिक, प्रापंचिक आणि पारमार्थिक सगळ्या गाठी तुम्ही सोडलेल्या आहेत। आतासुद्धा तुम्हाला हे काही अवघड जाणार नाही, असा सारांश या अभंगाचा आहे। शेतकरी जीवनाबद्दल मी तुम्हाला एक सांगणार होतो। आम्ही तूर खराब झाल्यानंतर हा प्रयोग करून पाहिला। इथून पुढं जर काही कोणाला प्रयोग करायचा असेल तर 2 तास जवळ घेऊन 4 फुटावर तूर लावावी आणि मधात अंतर 8 फूट ठेवून तूर जेव्हा परिपक्व दशेला येईल, फुलं लागतील, त्यावेळेस असं टोचून गहू पेरला तर आपला वेळ वाया जाणार नाही आणि आंतरपीक येऊ शकेल। कारण तूर उपटून गहू पेरायला उशीर होतो, जानेवारीत नंतर थंडी कमी होते। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय।